नमस्कार मैत्रिणींनो, अवितास किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी एक सोपी अशी डिश घेऊन आली आहे आणि ती सगळ्यांना जास्त आवडते, जी नॉनव्हेज आहे। तर ही आहे सोड्याची किसमूर। आपण याला ड्राय प्रॉन्सची किसमूर सुद्धा म्हणू शकतो। तर अशी मी हे ड्राय प्रॉन्स घेतलेले आहे, मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात। ह्याला आपण वर्षभर ठेवू शकतो, फ्रीजरमध्ये किंवा बाहेर सुद्धा ठेवू शकतो। असे मी याला क्लीन करून घेते आणि हे सगळं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण ह्याच्यात थोडासा कचरा असतो किंवा माती पण लागलेली असते। तर आपण ह्याला स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेऊया। आता मी ह्याला फ्राय करून घेणार आहे तव्यावरती। तर मी इकडे घेतलेला आहे बिड्याचा तवा, ह्याच्यावरती मी फ्राय करून घेणार आहे। मी इकडे ऑइल यूज नाही केले आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब नाही केलं असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राइब करा। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। आणि मला तुम्ही हे पण सांगा कमेंटमध्ये की तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहेत आणि ज्या ड्राय प्रॉन्स आहेत त्यांना तुम्ही तुमच्या भाषेत काय म्हणतायत ते, म्हणजे मला पण समजेल की आपण डिफरंट नावाने आम्ही ह्यांना ओळखतो। तर मी नक्की नेक्स्ट टाइम तुमच्या नावाने सुद्धा मी ह्याला व्हिडिओमध्ये ॲड करू शकेल। तर हे मी मीडियम फ्लेमवरती एकदम कुरकुरीत अशी फ्राय करून घेणार आहे। मस्त अशी तुम्ही बघू शकता इकडे व्हिडिओमध्ये कलर चेंज झालेला आहे। तर मी आता हे काढून घेते आणि आपण किसमूर करायला घेऊया। तर ह्याला जास्त साहित्य लागत नाही। तर इकडे मी घेतले आहेत 3 मीडियम साईजचे कांदे, एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेला आहे। ह्याच्यासोबत मी ॲड करणार आहे ओलं खोबरं आणि चिंच, आणि आपण यूज करू शकतो जे कोकम असतात ते। तर इकडे मी घेतलं आहे सेम तवा, त्याच्यावरती मी ॲड करते 3 to 5 टेबलस्पून ऑइल। ऑइल जास्त घेतली तर म्हणजे ह्याला थोडंसं चव चांगली येते, कारण हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आम्हाला त्याच्यात फ्राय करून घ्यायचे आहे, आपण ह्याच्यात पाणी ॲड नाही करत आहे। तर आता मी ॲड करणार आहे कांदा, एकदम बारीक चिरलेला कांदा। कांदा जास्त फ्राय करून नाही घ्यायचा आहे, जस्ट तो ट्रान्सपरंट थोडासा कलर चेंज झाला की आपण नेक्स्ट इन्ग्रेडियंट ह्याच्यात ॲड करायचे आहे। आणि हा जो प्रोसेस आहे तो मीडियम फ्लेमवरती करायला पाहिजे, एकदम म्हणजे हाय फ्लेम नाही ठेवायची। तर मस्तपैकी असा मी ह्याला परतून घेते, कंटिन्युअस परतून घेते। तुम्ही बघू शकता कलर ह्याचा थोडासा चेंज झालेला आहे। आता मी ॲड करते ह्याच्यात मिरची। तर मिक्स करून घेते। आता मी ह्याच्यात ॲड करणार आहे ओलं खोबरं। आता ओलं खोबरं मी घेतलेलं आहे 1 वाटी इकडे। तर तुम्ही पाहिजे तेवढं, तुम्हाला खोबरं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता। तर मी इकडे ॲड करते 1 वाटी, म्हणजे चांगली अशी क्वांटिटी पाहिजे, त्याच्याने खूप मस्त अशी चव येते। आणि गोव्यातील डिश म्हणजे खोबरं पाहिजेच, कंपल्सरी आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं खोबरं इकडे जास्त घेतलेलं आहे। ॲड करते मी हाफ टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर आणि मीठ। मीठ थोडंसं कमी टाकायला पाहिजे, कारण जे ड्राय प्रॉन्स आहे त्यांना ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ चवीनुसार आपण नंतर ॲडजस्ट करू शकतो। तर याच्यात मी ॲड केले आता ड्राय प्रॉन्स आणि मस्तपैकी ह्याला मी मिक्स करून घेते। आपण ऑलरेडी जे प्रॉन्स आहे ते भाजून घेतलेले आहे, त्याच्यामुळे आम्हाला जास्त वेळ ह्याला फ्राय करायची गरज नाही आहे, जस्ट मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असा वास येतो। आणि खरं सांगते ह्याचे म्हणजे जी आपण मासे जेव्हा आम्हाला भेटत नाही तेव्हा आपण ही डिश करून खाऊ शकतो, किंवा साईड डिश म्हणून सुद्धा आपण फिश थालीमध्ये ॲड करू शकतो। तर इकडे मी घेतले कोकम घेतलेले आहे आणि चिंच पण घेतलेले आहे, ते ॲड करते, मिक्स करून घेते चांगलं। तुम्ही नक्की हे बनवा आणि मला सांगा की तुम्हाला ही डिश कशी वाटली। आता मी ह्याच्यात ॲड करते कोथिंबीर।
थोडंसं मिक्स करून घेते आणि आपली डिश ही आता रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्ही ड्राय प्रॉन्सला काय म्हणतात तुमच्या स्टेटमध्ये. मस्त अशी सुळसुळीत अशी ही कोशिंबीर रेडी आहे. मी सर्व केली आहे फिश थालीमध्ये. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.